त्यांनी विम्याच्या पद्धती बदलल्या. माझ्या कालखंड आम्ही सुद्धा कृषी मंत्री होतो त्यावेळेसची पद्धत त्यांनी बदलली आणि नवीन पद्धत आणली. त्याच्यामध्ये कंपन्यांना विमा चालवायला दिला, विमा कंपन्यांना शेतीचा, त्या प्रचंड नफाखोरी करायला लागल्या. विमा अजून त्यांनी शेतकऱ्याचा विमा दिला नाही. मोर्चा शिवसेना काढती जे सत्तेमध्ये आहेत. मला आश्चर्य वाटलं, मी काल चॅनलवर सुद्धा म्हटलो, अहो हे विधिमंडळात त्यांचे आमदार का बोलले नाहीत? त्यांनी का सांगितलं नाही का विम्याचे पैसे मिळत नाही? आज ज्यांच्यावर विम्याची पैसे देण्याची, नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी तेच मोर्चा काढायला लागले. याचा अर्थ यांचं सरकार चाललंय कसं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आता मला वाटत नाही. आता गावगाव सुद्धा जाणार आहे म्हणतात शिवसेनेचा मोर्चा. खरं त्यांनी समजून घ्यावं लागेल की गावचे प्रश्न काय आहेत, कशा पद्धतीने शेती असते, काय असते ते समजून घ्या म्हणा, नंतर फिरा, नाही तर अडचण होऊन जाईल असं सुद्धा मला या निमित्तानं इथे वाटतंय. खरं जे अनेक बिल्डिंगा पडतायत, इमारती कोसळतायत, माणसं त्याच्या खाली गाडली जात आहेत, पूल कोसळतायत, माणसं मरतायत. एवढंच नाही तर परवा पाऊस झाला, गटारीचे जे झाकणं असतात त्याच्यातून माणसं वाहून गेले, मुलं वाहून गेले, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ही अनास्था सरकारची लोकांच्या बाबतीत असलेली अनास्था आपल्या सगळ्यांना दिसते. त्याचा हा परिणाम आहे आणि हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल. भाषण करत, जाहिरात, भाजपचं वैशिष्ट्य जाहिरात, प्रचंड जाहिरात, त्याच्यावर प्रचंड खर्च, जाहिरातीचा खर्च इतका प्रचंड आहे आणि भाषण एवढं सुंदर करतात की आपल्याला वाटतं वा वा किती चांगलं आहे. एक आभास तयार करतात, स्वप्न तयार करतात, पण ते खोटं आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला लोकांमध्ये जाऊन हे दाखवून द्यावं लागणार आहे की हे सांगताय ते खोटं आहे. आपल्याला सगळं अनुभव वाईट येत आहे. हे सगळं तुम्हाला जाऊन सर्वसामान्य माणसापर्यंत दाखवून देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांना घ्यावं लागणार आहे. खरं जे वातावरण तयार करतात का हा चालला तो चालला. काल आमचे मित्र चंद्रकांत दादा अध्यक्ष झाले. मी जसा अध्यक्ष झालो काँग्रेसचा तसे ते भाजपचे अध्यक्ष झाले. काल भाषण करताना म्हटले की अजून कोणी आमचं एखादा कुठतरी यांचा कार्याध्यक्ष येऊ शकतो. 5ही कार्याध्यक्ष इथे आहेत आपल्याजवळ. ते म्हणतात वातावरण निर्माण करायचं, खरं वातावरण करायचं, चर्चेला कुठेतरी सुरू करून द्यायचं, गोंधळाचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा आहे. पुढे पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला चंद्रकांत दादांना. त्यांनी विचारलं का चंद्रकांत दादा म्हणजे तुम्ही आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? त्यांचं उत्तर फार भारी, एका पेपरला छापून आलं, मी वाचलं. ते म्हणले माझं कसं आहे, माझं म्हणजे कोरं पाकिट आहे, मग वरून जो पत्ता टाकील तिथं मी जात असतो. म्हणजे जो कोरं पाकिट आहे, ज्याला पुढे आपलं काय होणार हे माहित नाही, तो दुसऱ्याचं भविष्य कशा करता सांगतो हे काय मला समजत नाही. ही अवस्था आहे. आपल्याला सगळ्यांना जुटीनं लढावं लागणार आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. सगळी आमची टीम, आपण सगळेजण एकत्र जुटीनं प्रयत्न करूया, कसोटी करूया. कारण भविष्य काळ बदलायचं असेल, भवितव्य बदलायचं असेल तर आपल्याला काम करावं लागणार. काही मंडळी गेली, काही जागा रिक्त आहेत. मी कायम पाहिलेलं आहे की ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्यावेळेस जागा रिक्त होतात, हे खरं आहे. कारण काही जण लगेच जागा सोडून जातात. मला त्यांच्यावर फार बोलायचं नाही, सगळं तुम्हाला माहिती आहे. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, माझं म्हणणं एक लक्षात ठेवा, ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. तेव्हा जे जागा सोडून जातात ते आपल्या किती फायदेशीर माहिती. अरे हे गेल्यामुळं आता नव्या जागा झाल्या. मी आपल्या तरुण मंडळीला म्हणेल की जागा धरा, तुम्हाला संधी आली. हे असते तर आपल्याला जागाच नव्हती, ती जागा आली. ज्याला चांगलं राजकारणात करिअर करायचंय, आपल्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे, पण संधी मिळत नाही, त्यांनी जागा धरा ना. आणि ज्या ज्या वेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस जागा मोकळ्या झाल्या, त्यावेळेस तरुणांनी जागा धरल्या. त्यांनी पुढे चांगल्या प्रकारे राज्याचं सुद्धा नेतृत्व केलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. आणि तरुणांना एक मोठी संधी, युवकांना मोठी संधी, युवक काँग्रेसला मोठी संधी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. तिचा पूर्ण उपयोग हा आपण करणार आहोत आणि तसा प्रकारचा करावा ही अपेक्षा माझी आहे. मी आपल्याला सांगतो की आता सरकार आले, दोनदा आलं, ते मोठ्या मतानं आलं, हे मान्य करतो. त्यांचा प्रचार सोपा आहे. ते ज्या पद्धतीनं मतं मागतात त्याच्यात लोक भुलून जातात, नंतर कळतं चूक झाली. ही वस्तुस्थिती. आपला विचार हा शाश्वत विचार आहे, लक्षात ठेवा. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार आहे.
काँग्रेसची आपली राज्यघटना ही एक अशी आदर्श राज्यघटना आहे की जगात पुढे जर एक देश करायचं ठरलं तर आपली राज्यघटना वापरावं लागेल. इतकी ताकदीची ती आहे, तिचे तत्व तितके ताकदीचे. आणि म्हणून असं ही राज्यघटना जपणं, त्यातले तत्व जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आपल्याला जी कसोटी करायची आहे ती आपली राज्यघटना वाचवायची आहे. नाही तर काही काळामध्ये असं होईल की राज्यघटना जाईल, एक पक्षीय हुकुमशाही आणण्याचा सुद्धा प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही भीती आपल्या पुढे आहे, हे विसरून जाऊ नका. आणि म्हणून कोण जे असतील जिथं असतील त्या सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे फक्त की आम्ही ज्या धर्मनिरपेक्ष जी आघाडी आहे, लोकशाही आघाडी सरकार, त्याच्याच पाठीशी उभं राहणार. हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुद्धा कुठेही या विचाराला धक्का बसणार नाहीची काळजी घेतली पाहिजे. चुकूनही त्या भाजपच्या विचाराला, आरएसएसच्या विचाराला ताकद मिळणार नाहीची काळजी घेतली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना जुटीनं काम करायचंय आणि आपला हा शाश्वत काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा. खरं म्हणजे इथे मला काही चिठ्ठ्या आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी असंही सांगू टाका राहुलजींना, आपण सगळे जमलोय, राहुलजी आपणच अध्यक्ष राहिलं पाहिजे हा आग्रह या निमित्तानं आपण सगळ्यांनी हातवर करा, सगळे हातवर करू, हा आग्रह आपण त्यांना करू. आणि आदरणीय खरगेजींना सांगेल की हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपलं मार्गदर्शन यापुढे निश्चितपणे अमूल्य राहील आणि हा पुढचा संघर्षमय प्रवास जो आहे तो आपल्या नेतृत्वाखाली ही आपल्याला ग्वाही काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांच्या देतो. सगळ्यांनी बसून घ्यावं. 10 मिनिटांमध्ये आता कार्यक्रम आता समाप्तीला चाललेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. आणि जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये आहे, गांधीजींचा विचार या महाराष्ट्रामध्ये आहे, तोपर्यंत गोळवळकरांना इकडे स्थान राहणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजप आणि आरएसएस हा विचार नाही तर तो आजार आहे आणि त्याचं समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि गेले 4.5-5 वर्ष जी जबाबदारी अतिशय समर्थपणे आपले नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब या ठिकाणी पार पाडतायत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पुढचा प्रवास देखील आपला राहणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. सभा में जो कांग्रेस के नए पदाधिकारी बने हुए हैं और नूतन अध्यक्ष श्री बाला साहेब थोराट जी, हमारे सीनियर लीडर श्री सुशील कुमार शिंदे जी, अशोक राव चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, केसी पड़वे जी, विजय वडेट्टीवार, आरिफ नसीम खान, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटिल, शरद रणपिसे, रजनीताई पाटिल, राजू सातोजी, रामहरी रूपन्नवर, नितिन रावत जी, बसवराज पाटिल, विश्वजीत कदम, यशोमती ठाकुर जी, मुजफ्फर हुसैन, सोनाल पटेल, बंसी रेड्डी, संपत कुमार जी, आशीष दुआ, बीएम संदीप और इस मंच पे बैठे हुए सारे शासक मित्र, एमएलसी, सारे घटक के पदाधिकारी, अध्यक्ष,
और युवा कांग्रेस के नेतागण और कांग्रेस पार्टी के पूरे अभिमानी जितने भी आए हुए हैं, हमारे दोस्त और मीडिया के हमारे दोस्तों, क्षमा करना, समय के अभाव से मैं ज़्यादा लंबी तकरीर भी नहीं करना चाहता, क्योंकि अभी आपने 6-7 लोगों की तकरीर सुने हैं और बहुत से लोग थक भी गए हैं कि भाई इतनी तकरीर लंबी तो हो गई, फिर खरगे साहब भी अपना लंबा भाषण दे रहे हैं, तो मैं ज़्यादा कुछ नहीं बोलना चाहता हूँ। मैं इतना ही कहूँगा, अशोक चौहान जी अपने कार्यकाल में 4-4.5 साल में बहुत अच्छा काम किया। आप सभी को साथ लेकर चले, लेकिन इस चुनाव में जो पार्लियामेंट का चुनाव था, उस चुनाव में हमको जो अपेक्षित रिजल्ट मिलना था, वो सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि सारे देश में हमको नहीं मिला। इसीलिए हम सबको खेद है। ये सिर्फ महाराष्ट्र में ही नहीं हुआ, हर जगह ऐसा हुआ है। इसीलिए उसके बारे में ज़्यादा चौहान साहब अपने दिल को लगाने की जरूरत नहीं, क्योंकि सभी लोग एक ही कश्ती में बह रहे हैं। तो मैं अब आइंदा बाला साहेब थोरात जी से अपेक्षा करता हूँ, और सबसे ज़्यादा राहुल जी, सोनिया जी की अपेक्षा है कि बाला साहेब थोरात ज़्यादा मेहनत करके महाराष्ट्र में कांग्रेस की सत्ता लाने के लिए पूरी कोशिश करेंगे। मैंने भाषण सुना, बहुत से नेता लोग यहाँ पर भाषण किए और आप लोग भी बार बार अपना एक जोश के साथ आवाज लगाते थे। तो उसमें यही था कि बाला साहब थोरात आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। तो और कहीं बहुत से लोग ये भी नारा लगाते हैं कि बाला साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं। तो ये आगे पीछे साथ, ये उसी वक्त असल में मालूम होता है जब वक्त आता है। अब वक्त असेंबली इलेक्शन में आप किस ढंग से काम करेंगे, कहाँ तक करेंगे, कैसा करेंगे, ये उसी वक्त मालूम होगा। इसलिए मैं आप सभी से विनती करता हूँ, कांग्रेस पार्टी में व्यक्ति का महत्व नहीं, पार्टी का महत्व होता है, और पार्टी के लिए हम सभी यहाँ जमे हुए हैं। कोई व्यक्ति आता है, कांग्रेस प्रेसिडेंट बनता है, 4 साल के बाद, 5 साल के बाद, कभी कभी हमारे माणिकराव ठाकरे जो थे, उन्होंने मैं समझता 8 साल कुछ कंप्लीट किया। तो ऐसा मौका मिलता है। वो क्या है बोले तो ये 5 दिन का मैच को क्या बोलते हैं, तो ये जो टेस्ट मैच उन्होंने अकेले ही खेले, बाकी के सब कोई 50 ओवर का खेले, कोई 20-20 का खेले। लेकिन अब इन थोरात साहब को तो 20 का नहीं 50 का ही मिला है आपको भी, क्योंकि चुनाव को कम से कम 2 महीने 7 दिन, और 7 दिन में हमको आपको सबको मिलके काम करना है। हम अगर कहेंगे सभी को, और सभी यही कहेंगे आपको जोर से काम करना है, आगे बढ़ना है, कौन बढ़ना, हम बढ़ना, सभी लोग मिलके बढ़ना, तभी तो कुछ काम होता है। नहीं तो हम हमेशा एक दूसरे के ऊपर डालते हैं कि भाई ये थोरात साहब ने ऐसा नहीं किया, हमको नहीं पूछा। अब हम कितना भी पूछ के करें या कितने ही लोगों से सलाह लेके आगे बढ़ने की कोशिश करें,
कहीं ना कहीं आपको कुछ ना कुछ कमजोरी मिलती है या गलतियां मिलती हैं। अगर वही सामने रख के हर आदमी ब्लैकमेल करते गया या हर आदमी हमको ये बोलते गया ये ठीक नहीं है वो ठीक नहीं, भाई ठीक नहीं है, ठीक करने के लिए क्या करना वो बोलिए। एक को मिल कुर्सी तो एक ही रहती है, कांग्रेस प्रेसिडेंट का पद एक ही है, चीफ मिनिस्टर का पद एक ही है, इस देश में प्रधानमंत्री का पद एक ही है, लेकिन उसके लिए हम सब लोग काम करते हैं। इसलिए काम करते हैं कि हमारे पार्टी के उसूलों को अमल में लाने के लिए हमारी पूरी ताकत एक व्यक्ति के ऊपर लगाते हैं, एक पार्टी के नुमाइंदे के तौर पर लगाते हैं। उसमें सबका कंट्रीब्यूशन होता है, किसी एक का नहीं। तो इसीलिए मेरा निवेदन है कि आप सब लोग मिलकर अगर ये जिम्मेदारी उठाए, खासकर इस मंच पे बैठे हुए नेता, उनसे मेरी विनती है, जितने हमारे महाराष्ट्र में सीट्स है, हर नेता कम से कम 4-4 सीट पे भी अगर वो कंसंट्रेट करेंगे, तन मन और धन, तन मन धन से करेंगे। नहीं मेरे पास तन है मन नहीं है, मन है धन नहीं है, ऐसा नहीं। बहुत कुछ धन है नहीं है बोल के नहीं है, बहुत कर सकते हैं। और वो अगर 6 लाख में आया, मैं समझूंगा और मुझे यकीन है कि महाराष्ट्र में कांग्रेस जीत हासिल जरूर करेगी। इसके लिए एक होना और 3-3 सीट 4-4 सीट चुनी है। सभी लोग तो 100 के 100 कोई गुत्ता नहीं ले सकता, कॉन्ट्रैक्ट लेके मैं लाता हूँ। अगर कोई बोलता है तो गलत है, क्योंकि मुझे भी थोड़ा अनुभव है, 50 साल से इसमें पार्टी में काम कर रहा हूँ कार्यकर्ता के नाते। तो ये हमने 4-4, 3, 2 या AICC के सेक्रेटरीज हो या स्टेट के जितने भी कांग्रेस प्रेसिडेंट हो, फॉर्मर चीफ मिनिस्टर्स हो, बड़े नेता हो, एक्स मिनिस्टर्स हो, सभी ने ये तय करना चाहिए भाई मैं ये 3 सीट लूंगा, ये 3 सीट के लिए मैं पूरी कोशिश करूंगा। तो मैं समझता हूं आसानी से हम हुकूमत हाथ में लेंगे। NCP के साथ तो हमारा अलायंस है और हम मिलके ही लड़ने वाले हैं, इसमें कोई